नमस्कार. मुक्त आयुर्वेदमध्ये सर्वांचे स्वागत. परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं केसांच्या सर्व समस्यांवर मुक्त आयुर्वेदमध्ये आम्ही खूप छान उपचार तुम्हाला देऊ. तर ह्या नेमकं उपचारांमध्ये आम्ही काय करतो आज मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. केसांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यासाठी जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही सर्वप्रथम काय करतो तर केसांची तपासणी किंवा आपल्या स्काल्पची तपासणी आपण सर्वात प्रथम करतो. तुमच्या प्रकृतीनुसार या सगळ्या गोष्टींमध्ये काय नेमकं बिघाड निर्माण झालाय हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यासाठी शमन औषधींचा पहिले निवड करतो. म्हणजेच काय की आपण पोटातून औषधी दिली जातात जेणेकरून त्याचा मुख्य उद्देश असतो की आपला अस्थिधातू बळकट व्हावा आणि अस्थिधातूचा उपधातू म्हणून जो केश सांगितलेला आहे त्या केसांचं पोषण होणं सुरू होऊन जातं. म्हणून जे परवा म्हटलं होतं की पोटातून काही औषध घ्यावी लागतात तर ती या उद्देशाने तिथे आम्ही देणं सुरू करतो. त्याच्यानंतर दुसरं तिथे लोकली म्हणजे स्काल्पला आणि केसांना तिथे जर काही इन्फेक्शन असेल किंवा तिथले त्याचे आपण जे मुळं म्हणतो रूट्स बळकट नसतील तर ती बळकटी येण्यासाठी म्हणून काही तेलांचा वापर केला जातो आणि तिथल्या स्काल्पला जे इन्फेक्शन होतं किंवा तिथे जे काही आपण म्हणतो की बॅक्टेरियल ग्रोथ होते तर ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी एक प्रकारचं तेल असतं. म्हणजे ह्यानुसार तुम्हाला जो त्रास असेल त्यानुसार तिथे तेलाचं ॲप्लिकेशन केलं जातं आणि काही प्रकारचे आपण चूर्ण बनवलेत त्या चूर्णांचं ॲप्लिकेशन आपण तिथे करतो. म्हणजे शमन औषधी झाले आणि आपण लोकल लावणारी औषधी या पद्धतीने एक झालं. त्यानंतर आमच्याकडे सगळ्यात रामबाण आणि छान इलाज म्हणजे आम्ही शिरोधारेचा उपचार याच्यामध्ये करतो. शिरोधारामुळे काय होतं तर शिरोधारेमुळे आपण केसांचं रूट किंवा केसांचं जे आपण मखमलीपणा म्हणतो ते टेक्स्चर म्हणतो या सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने तिथे डेव्हलप होतात. केसांचं न्यूट्रिशन चांगलं झाल्यामुळे त्यांची वाढ चांगली होते, त्यांचं गळणं थांबतं. त्याचप्रकारे जर तुम्हाला कोंडा असेल तर तो कोंडासुद्धा अगदी पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत मिळते. म्हणजे या पद्धतीने जसं की मी म्हटलं पोटातून औषध देणं, वरतून औषधं किंवा तेलांचा उपयोग करणं आणि शिरोधाराचे काही सिटिंग्स करणं एवढ्या उपचारांनी तुम्ही तुमच्या केसांचं आरोग्य अगदी उत्तम ठेवू शकता आणि ह्याच पद्धतीने तुमच्या केसांची काळजी घ्या. तुम्हाला याचा खूप चांगला उपयोग होईल. जर तुम्हाला यात काही अडचण वाटली तर तुम्ही तुमच्या वैद्यांकडे पण जा, याबद्दल तुम्ही चौकशी करा, ते पण तुम्हाला याच्यात चांगलं मार्गदर्शन करतील आणि याच पद्धतीने त्याच्यावर उपचार घ्या. तुम्हाला तुमच्या केसांचं पूर्णपणे निराकरण होईल, तुमच्या समस्यांचं पूर्णपणे निराकरण होईल. त्यामुळे स्वस्थ राहा, मस्त जगा. जय आयुर्वेद.